महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेणाऱ्या रुग्णांकडून काही खासगी रुग्णालयांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या शिवसेनेने शहरातील विघ्नहर्ता हॉस्पिटल येथे भेट देत डॉक्टर व रुग्णालय प्रशासनाला कडक इशारा दिला आहे। धुळे शहरातील विविध रुग्णालयांविरोधात अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। शासनाच्या या योजनेचा उद्देश गरजू रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार उपलब्ध करून देणे हा असताना काही ठिकाणी नियमांचा भंग होत असल्याचा आरोप शिवसेनेतर्फे करण्यात आला। महात्मा फुले जन आरोग्य योजना या अंतर्गत कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारू नये, शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करावे व रुग्णांना प्रामाणिक सेवा द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। भविष्यात अशा प्रकारच्या तक्रारी पुन्हा आल्यास संबंधित डॉक्टर व रुग्णालयांविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला। रुग्णांची सेवा हीच खरी सेवा आहे या तत्वावर सर्व डॉक्टरांनी काम करावे अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली। यावेळी उपमहानगर प्रमुख संदीप चौधरी यांनी रुग्ण व नातेवाईकांना आवाहन करत महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत फसवणूक करून पैशांची मागणी झाल्यास तात्काळ शिवसेना ठाकरे कार्यालय येथे संपर्क साधावा असे सांगितले। प्रतिनिधी अजिम शेख सह स्वराज्य न्यूज धुळे। अनेक डॉक्टरांनी अनेक लोकांना अंध करून टाकलंय, बैल करून टाकलेले, अपंग करून टाकले। जर डॉक्टरांवर हल्ले झाल्यावर कायदे होतात तर सर्वसामान्य जनतेचे हल्ले झाल्यावर डॉक्टरांच्या विरुद्ध तुम्ही का कायदे करत नाही? आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे जर मुख्यमंत्री साहेबांना आमचा आवाज जात असेल तर मुख्यमंत्री साहेब, हे जे डॉक्टर आहेत उच्च शिक्षित दरोडेखोर अक्षरशः जनतेला लुबाडून टाकतात, जनतेला रडकुंडीला आणतात। तुम्ही यांच्या विरोधात कडक कायदे करा। ज्याप्रमाणे डॉक्टरांवर हल्ले झाल्यावर कडक कायदे केले जातात त्याचप्रमाणे सामान्य जनतेला लुटणाऱ्या डॉक्टरांवर सुद्धा कडक कायदे करा। व्हिडिओ बघणाऱ्या तुमच्या प्रेस माध्यमातून बघणाऱ्या सगळ्या धुळे शहरातील, नंदुरबार जिल्ह्यातील, धुळे ग्रामीण मधील शिंदखेडा, साक्री येथे जेवढे ग्रामीण भागातले पेशंट हॉस्पिटल आहेत त्यांना विनंती आहे, आव्हान आहे की सदर हॉस्पिटल हे महात्मा ज्योतिबा फुले योजनेत आहे। या योजनेमध्ये असताना तुमच्याकडनं जर डॉक्टरांनी किंवा अन्य कोणी कर्मचाऱ्यांनी पैशाची मागणी केली असेल किंवा केली तर तुम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी संपर्क साधावा। मित्रांनो, ही लढाई युद्ध जे आम्ही पुकारलंय डॉक्टरांच्या विरुद्ध, त्याच्यात आम्ही फक्त बंदुका आमच्या या युद्धामध्ये आमचा रणगाडा अजून मैदानात आलेला नाही। आमचा अनिल अण्णा गोटेचा मैदानात आला त्या डॉक्टरांची झोपादाच उडाली, नंतर आयुष्यभराचं त्यांचं कायदेशीर कारवाईला त्यांना मग सामोरं जायला लागेल। म्हणून सर्व डॉक्टरांना आम्ही विनंती केली आहे की तुमचं काम प्रामाणिकपणे काम करा। तुमच्या विरोधात तक्रार आली तर शिवसेना तुमच्या विरुद्ध जन आंदोलन पुकारेल। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।